नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. सैन्य दलातील विवेक लावंड यांचा अपघाती मृत्यू, मानवंदना देत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. दुर्मिळ जीबीएस आजार पोहोचला अकोल्यात, जिल्हा रुग्णालयात 4 रुग्णांवर उपचार सुरू. मनपाचा अग्निशमन विभाग की तळीरामाचा अड्डा, कार्टून बॉक्समध्ये दारूच्या रिकाम्या बाटल्या. बिबट्या कातडी तस्करी प्रकरणाचे धागेदोरे राज्यभरात, मुख्य आरोपींना अटक कधी. शेगाव शहरात अतिक्रमण मुक्त कारवाई सुरू, 1 दिवसांनी रस्त्यावरील अतिक्रमण काढले. आता सविस्तर बातम्या. बार्शीटाकळी तालुक्यातील पिंपळखुटा येथील सैन्य दलात असलेल्या विवेक लावंद यांचा अकोल्यात अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सैनिक विवेक लावंद मागील 6 वर्षापासून भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. हलाखीच्या परिस्थितीत शालेय शिक्षण घेऊन सैन्य दलात भरती झाले होते. लडाख येथे 219 IFW बटालियनमध्ये ते तैनात होते. सैनिक विवेक लावंद 12 जानेवारी रोजी गावी सुट्टीवर आले होते. ते 26 जानेवारी रोजी अकोल्यातील हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या नातेवाईकांसाठी डबा घेऊन जात असताना टावर चौकातील उड्डाण पुलावर अपघात झाला होता. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 28 जानेवारी रोजी त्यांची प्राणज्योत मावळली. बुधवारी त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी पिंपळखुटा येथे आणण्यात आले. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सैनिकाप्रती जयघोषाचे नारे लावत पिंपळखुटा येथील नागरिकांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी विवेक लावंद यांच्या पार्थिवावर लष्करी नियमानुसार मानवंदना देऊन लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विवेकच्या भावाने मुखाग्नी दिला. अमर जवान शहीद रहे या जयघोषाने परिसर निनादला होता. यावेळी आमदार हरीश पिंपळे, तहसीलदार राजेश जिरे, प्रभारी ठाणेदार व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पुण्यात आढळून आलेल्या जीबीएस अर्थात गुइलेन बॅरे सिंड्रोम हा दुर्मिळ आजार आता अकोल्यातही पोहोचला असून अकोल्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात जीबी सिंड्रोमचे 5 रुग्ण भरती झाले आहेत, अशी माहिती आहे. दुर्मिळ जीबीएसचे अकोला जिल्ह्यातही आगमन झाल्याने आरोग्य विभागाची तारांबळ उडाली आहे. फुलात 5 रुग्ण भरती झाले असून एका रुग्णांची तब्येत बरी झाल्याने त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे, तर 4 रुग्णांवर सध्या उपचार घेत असून 1 रुग्ण हा ICU मध्ये असल्याची माहिती येथील डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान या आजाराच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. या आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हा आजार कोरोनासारखा संसर्गजन्य नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये तर खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. वैद्यकीय महाविद्यालय येथे जीबीचे पेशंट 5 होते. त्यापैकी एकाची तब्येत चांगली होती, त्याला आम्ही सुट्टी केली, डिस्चार्ज केलं. आता एकूण 4 पेशंट GNC मध्ये आहेत. त्यातले 3 पेशंट वॉर्डमध्ये आहेत आणि एक थोडासा त्याला ICU ची केअर आहे, त्याला ICU मध्ये ठेवला आहे. परंतु तशी त्याची कंडिशन वाईटली स्टेबल आहे आणि तो पण लवकरच वॉर्डात जाईल आणि लवकरच त्याला पण सुट्टी करण्यात येईल. साधारण किती वेळ गटातले? हे मिडल एजचे आहेत आणि दोन पेशंट 30च्या ग्रुपमधले आहेत. महानगरपालिका अख्यातरित्या येत असलेल्या अग्निशमन विभाग कार्यालयात एका कार्टून बॉक्समध्ये दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले असून अशा तळीरामावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. अकोला अग्निशमन विभागात तळीरामांची वाढती संख्या चिंताजनक मानली जात असून अग्निशमन कार्यालयात एका कार्टून बॉक्समध्ये 4 ते 5 दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्याने नेमकं काय कार्यालयात चाललं तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. सदरच्या दारूच्या बाटल्या या ठिकाणी आल्या कशा, तसेच कोण या ठिकाणी याचे सेवन करते याचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे आहे. याबाबत सत्यता नेमकी काय आहे याबाबत माहिती घेणे गरजेचे असून सदरचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असल्याने महापालिकेचे आयुक्त यांनी याबाबतीत चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
27 जानेवारी रोजी पुणे कस्टम विभाग यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून अकोट शहरात बिबट्यांच्या कातड्यांच्या तस्करी प्रकरणात 3 जणांना अटक करण्यात आली होती। या प्रकरणात अकोट न्यायालयाने आरोपींना 1 फेब्रुवारीपर्यंत वनकोठडी सुनावली आहे। अकोट येथील बिबट्याच्या कातडीचे तस्करी प्रकरणातील दोषी असलेले मुख्य सूत्रधार 2 आरोपी बाबा हे परराज्यातील रहिवासी असल्याचे पुरावे वन विभागाला प्राप्त झाले आहेत। त्या अनुषंगाने त्यांची शोध मोहीम अकोला वन विभागातर्फे करण्यात आली आहे। वन विभागाने केलेल्या चौकशी दरम्यान अटकेत असलेला अकोट येथील राजकुमार सिकची हा मुख्य एजंट म्हणून कार्यान्वित होता। राजकुमार सिकची ही व्यक्ती यापूर्वी एका खासगी बँकेमध्ये मॅनेजरच्या पदावर कार्यरत होता। त्याला पैशाचा लोभ लागल्याने त्याने सदरची नोकरी सोडून या व्यवसायात प्रवेश केला। वन विभागाने अकोट शहरातील कावेरी लॉज मधून फरार झालेल्या बाबाच्या दोन्ही बॅग जप्त केले असून त्याच्या बॅगमध्ये कपडे, शंख, जादू टोण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कपड्यांच्या बाहुल्या तसेच बिबट्यांच्या मिशांसारखे दिसणारे केस जप्त केले आहेत। जप्त केलेल्या मिशा ह्या नेमक्या बिबट्यांच्या आहेत की दुसऱ्या कोणत्या प्राण्यांच्या याबाबत अधिक माहितीसाठी सदरच्या मिशा ह्या वन विभागाच्या तपास यंत्रणेच्या लॅबमध्ये पाठवल्या असल्याची माहिती अकोला वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। विदर्भाचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या संतनगरी शेगावमध्ये अतिक्रमण धारकांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून शेगाव शहरातील अनेक चौकामध्ये वाढलेले अतिक्रमण त्रासदायक ठरत असून प्रशासनाने अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू केली आहे। शेगाव शहरात स्थापन करण्यात आलेल्या महापुरुषांना अतिक्रमणाचा विळखा मोठ्या प्रमाणात वाढला असून अतिक्रमणाच्या समस्येमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। अशातच शेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते गजानन महाराज मंदिर दरम्यान दर्शनाकरता आलेल्या भाविक परिवाराला अतिक्रमण धारक आणि फेरीवाले व्यावसायिक यांनी बेदम मारहाण करत संतनगरीच्या नावाला कधीही न पुसणारा डाग लागला। याबाबत भाविकांनी दिलेल्या तक्रारीची दखल घेत ठाणेदार नितीन पाटील आणि मुख्य अधिकारी जयश्री काटकर यांनी संपूर्ण अतिक्रमण काढून परिसर मोकळा केला। यामुळे सर्व स्तरातून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून शहर अतिक्रमण मुक्त होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नागरिकांनी केले आहे। विदर्भाची पंढरी संत श्रेष्ठ गजानन महाराजांची नगरी म्हणजे ही संत नगरी शेगाव। आम्ही सध्या मंदिराच्या जे सुरुवातीचं जे चौक आहे लहुजी वस्ताद चौक आणि संत गाडगे बाबा चौक याच्या मधात उभा आपण पाहू शकता की हा रस्ता जो नेहमी गर्दीनं गजबजलेला चौक होता आज हा मोकळा दिसून राहिला आहे, परंतु या मार्गावर अजूनही अतिक्रमण दिसते। तर काही 3 चाकी ऑटो धारकांची सुद्धा येथे रांग दिसते की जो रस्ता भाविकांना येण्या जाण्याकरता मोकळा असायला हवा। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गाडगे महाराज यांनी स्वच्छतेचा संदेश संपूर्ण जगाला दिला। त्यांच्याच पुतळ्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात घाण आणि अतिक्रमण होतं। तर वस्ताद म्हणून पहलवान म्हणून जे लहुजी वस्ताद ज्यांचं एक खूप मोठं समाजामध्ये वर्चस्व त्या पुतळ्याला जवळजवळ करोडो रुपये लागून सौंदर्यीकरण केलं गेलं होतं। त्याच्या आजूबाजूला सुद्धा अनेक अवैध दुकाने होती आणि हाच मार्ग गजानन महाराज मंदिराच्या प्रमुख द्वाराकडे जातो। येथे जे भाविक येत होते त्या भाविकांना नेहमी जे वस्तू विक्रेते होते त्यांच्याकडून धक्काबुक्की, अरे रावी असे प्रकार नेहमी जाणवत होते। काल एक अशीच घटना घडली आणि त्यानंतर शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील आणि नगर परिषदचे सीओ जयश्री काटकर यांनी तडकाफडकी कार्यवाही करत इथलं संपूर्ण जे अतिक्रमण होतं ते हटवलेलं आहे। अनेक वर्षांनी जो न्यायालयाचा आदेश होता त्याची कुठेतरी आता अंमलबजावणी होताना दिसत आहे। कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा, बुलढाणा। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। नव्या वर्षाचा नवा प्लॅन, नव्या वर्षाची नवी सुरुवात। डिसेंबर महिन्यात बुक करा RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडचा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। वाढत्या महागाईत बचतीचा एकच मार्ग, RRCचे इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा एकता ज्वेलर्स येथे हळदी कुंकवाचा समारंभ लक्षवेधी ठरला। RRC नेटवर्क आणि एकता ज्वेलर्स प्रस्तुत महासंक्रांती महोत्सवात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धा तसेच रेट्रो स्पर्धेचा सीझन 2 यशस्वीपणे संपन्न झाला।
RRC नेटवर्क व एकता ज्वेलर्स प्रस्तुत महासंक्रांती महोत्सवाची सुरुवात दीपप्रज्वलन व फीत कापून करण्यात आली। यावेळी एकता ज्वेलर्सचे संचालक सुरेश अटलानी, संगीता अटलानी, RRC नेटवर्कच्या संचालिका कल्पनाताई देशमुख, परीक्षक म्हणून होमिओपॅथी तज्ज्ञ कल्याणी पवित्रकार, मेकओव्हर ब्युटी स्टुडिओच्या संचालिका डॉक्टर प्रीती कमाविजदार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर संगीताताई आगरकर, देवश्रीताई ठाकरे, उषाताई विरक, प्रोग्रामिंग हेड आणि संयोजिका पल्लवी डोंगरेसह इतर मान्यवर उपस्थित होते। स्पर्धेमध्ये अनेक महिलांनी सहभाग दर्शविला, तर हळदी कुंकू समारंभाला 400हून अधिक महिलांचा समावेश होता। एकता ज्वेलर्सतर्फे प्रत्येक महिलेला हळदी कुंकू लावून सन्मानपूर्वक आकर्षण वाण देण्यात आले। प्रत्येक स्पर्धकाने स्पर्धेनुसार अतिशय उत्कृष्ट वेशभूषा साकारली होती। स्पर्धेनंतर बक्षीस वितरण करण्यात आले। यामध्ये रेट्रो लुकमध्ये प्रथम क्रमांक मधु अहिर, द्वितीय क्रमांक अश्विनी उईके, प्रथम प्रोत्साहनपर प्रज्ञा घुगे आणि ममता इंगडे, द्वितीय प्रोत्साहनपर विद्या अंबोरे यांना सन्मानित करण्यात आले। यावेळी विविध राज्याची संस्कृती दर्शवणारी स्पर्धा, यामध्ये प्रथम क्रमांक जया काकडे, द्वितीय क्रमांक प्रिया पिल्लई, प्रथम प्रोत्साहनपर शैलजा कोकाटे, द्वितीय प्रोत्साहनपर भावना राऊत, त्याचप्रमाणे लकी ड्रॉ मार्फत बक्षीस काढण्यात आली। यावेळी पहिला लकी ड्रॉ आकर्षक पैठणी स्वाती गावंडे यांना मिळाली, तर दुसऱ्या लकी ड्रॉमध्ये आकर्षक गिफ्ट देवयानी बेलोकार यांना मिळाले। प्रथम क्रमांक विजेत्या स्पर्धकांना RRC नेटवर्कतर्फे उत्कृष्ट मानचिन्ह आणि पैठणी, तसेच द्वितीय क्रमांकाला आणि प्रोत्साहनपर या विजेत्यांना RRC नेटवर्कतर्फे उत्कृष्ट सन्मानचिन्ह आणि एकता ज्वेलर्सतर्फे आकर्षक बक्षीस देण्यात आले। त्याचप्रमाणे पोलीस विभागाच्या महिलांचे सुद्धा हळदी कुंकू करण्यात आले आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी यशस्वी कार्यक्रमाप्रती मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या, तसेच विजेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या। कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन पल्लवी डोंगरे यांनी केले, तर आभार पूनम सोनोने यांनी मानले। माझं नाव विद्या अंबोरे आणि मी गंगूबाई काठीवाडीचा रोल केलेला आहे आणि खरोखर RRC न्यूज आणि एकता ज्वेलर्सने जो इथं महिलांचा सन्मान केलेला आहे आणि आम्हाला खरोखर असं वाटत आहे की बा आपल्याला सुद्धा काहीतरी करण्याची संधी या स्टेजवर, या मंचकावर मिळाली, त्याबद्दल आम्ही RRC आणि एकता ज्वेलर्सचे खूप खूप आभारी आहोत। खूप खूप धन्यवाद RRC आणि एकता ज्वेलर्स। आज एकता ज्वेलर्स यांनी इथे छान एक प्रोग्राम अरेंज केला आहे। हा दुसऱ्यांदा मी पार्टिसिपेट केला आहे इथे आणि मी फर्स्ट विनर झाली आहे। मला खरंच खूप खूप आनंद झालेला आहे आणि एक गोष्ट सांगावीशी वाटते की माझी आई जेव्हा माझ्यासोबत असते त्या वेळेला मला फर्स्ट प्राईज मिळतेच। प्रेक्षक म्हणून इथे आलेली आहे। खूप छान हा कार्यक्रम होतो, दरवर्षी होतो आणि भरभरून इथे बक्षिसं पण मिळतात। मला इथे खूप छान वाटलं। आज मी महाराष्ट्रीयन लूक सादर केलेला आहे। मागच्या वर्षी पण आम्ही या एकता ग्रुपच्या या प्रोग्राममध्ये आलो होतो। या प्रोग्राममुळे आणि RRC ग्रुपमुळे आम्हाला खूप प्रोत्साहन भेटते। मला आजचा कार्यक्रम खूप आवडला, नियोजन पण खूप आवडलं आणि मी पहिल्यांदाच अशा कार्यक्रमात आलेली आहे, त्यामुळे खूप धन्यवाद सगळ्यांचे, RRCचे आणि एकता ज्वेलर्स। एकाच डिपार्टमेंटमध्ये राहून आम्ही म्हणजे बरेच वर्ष झाले भेट झाली नाही, पण तुमच्या या आजच्या कार्यक्रमामुळे आमची भेट झाली आहे दोघींची, त्यामुळे तुमचे खूप खूप आभार। अशा उपक्रमामुळे आम्हाला असं वाटते की खरं आपणही स्त्री आहो आणि आपलं असं सजायला पाहिजे, यांच्यासारखं राहायला पाहिजे, पण तो वेळ आम्हाला मिळत नाही। पण अशा माध्यमातून असं तुम्ही कार्यक्रम आयोजित केला, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही इथे आलो, तर आम्हाला याबद्दल खूप आनंद होतो। महिलांना असं आव्हान आहे की सर्वांनी सोनं खरेदी करा, घाला, पण सोन्याची सुरक्षितताही ठेवा, हे पोलीस विभागातर्फे आह्वान करते महिलांना। अच्छे से पार्टिसिपेट करें और आगे से और अच्छा करें, और हाँ जो स्कीम आ रही है अलग अलग, उसका भी लाभ उठाना चाहिए आपको। सीझन 2 आहे, रेडिओ प्रतिसाद आहे, त्यामुळे खरं तर आमचा उत्साह द्विगुणित झाला आहे। तर शब्द येतोय सगळ्यांसमोर, शब्द येतोय तुमच्यापर्यंत। पैठणी आमंत्रित करते एकता ज्वेलर्सच्या संचालिका। जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आजच्या या कार्यक्रमासाठी। जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया, त्यांच्या गजरात स्वागत करूया प्रीतीताई यांचं। सोबत येतात, जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। खूप खूप धन्यवाद। ज्यापासून अकोल्यामध्ये दुकान आहे त्यापासून RRC नेटवर्क म्हणजे देशमुख साहेब, त्यांचे आशीर्वाद हमेशा सोबत राहते, त्यांच्या धन्यवाद। जसं दरवर्षी हे हळदी कुंकूचे कार्यक्रम ठेवतात, ते यावर्षी ठेवत आहे, तर या मॅडम एकदम एक नंबर करतात प्रोग्राम, तर त्याबद्दल धन्यवाद।
मराठीसाठी धन्यवाद. काय झालं पाहिजे सोनीची इतकी अच्छी मराठी बोली आहे आपली. वाशिम शहरातील शेलू रोडवरील भटक्या समाजाच्या पालावर वास्तव्य करणाऱ्या महिलांसोबत हळदी कुंकू सोहळा साजरा करून सामाजिक समतेचा संदेश देण्याचा उपक्रम बाळ समुद्र प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने राबविण्यात आला. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत महिलांमध्ये हळदी कुंकू समारंभाची परंपरा असते. बहुतेक महिला आपल्या घरी ओळखीच्या मैत्रिणींना बोलावून सौभाग्यवान देऊन ही परंपरा जपतात. मात्र जीवनभर स्थलांतर करणाऱ्या भटक्या महिलांना ही संधी मिळत नाही. त्यामुळे बाळ समुद्र प्रतिष्ठानने पुढाकार घेऊन भटक्या महिलांसाठी हा आनंदाचा सोहळा आयोजित केला. या कार्यक्रमात महिलांना हळदी कुंकू लावून सौभाग्यवान देण्यात आले. तसेच त्यांच्या जीवनातील अडचणी, समस्या आणि गरजा समजून घेण्याचा प्रयत्नही करण्यात आला. यावेळी सामाजिक संस्थांच्या महिलांनी सहभाग घेतला. या सोहळ्यात पालावर राहणाऱ्या महिलांनी आपल्या जीवनातील संघर्ष कथन केले. त्यांची आर्थिक परिस्थिती, मुलांचे शिक्षण, आरोग्याच्या समस्या आणि रोजगारांच्या संबंधीबाबत त्यांनी आपले मते मांडली. या उपक्रमामुळे भटक्या समाजातील महिलांना आपल्या अस्तित्वाची जाणीव झाली. शेतमाल हमीभाव कायदा लागू करा, सरसकट कर्जमुक्ती करा. सोयाबीनला 6,000 रुपये तर हरभऱ्याला 8,000 रुपये भाव. कापूस 10,000 रुपये, तूर 12,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा. स्वामीनाथन आयोग लागू करावा. या संदर्भात जागरण आंदोलन करण्यात आले. पीक कर्जाला कुठलीही अट लावू नये. कर्ज परतफेडीची कालावधी 12 महिने करा. प्रति हंगाम प्रति एकर 40,000 रुपये तर कृषी साहित्य GST कर मुक्त करावा. यासह अशा विविध मागण्यांसाठी अकोल्यात शेतकरी जागर मंचतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रीचा जागर आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावे तसेच राज्य सरकारची झोप उडावी याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी रात्रभर भजन म्हणत ते आंदोलन केले. रात्री 10 ते पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू असलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग दिला. शेती करणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. शेतमालाला चांगला भाव मिळाल्याशिवाय समस्या सुटणार नाहीत. देशातील शेतकरी सध्या आंदोलनाची भाषा करीत आहे. त्यामुळे दिलासा देण्यासाठी आग्रही भूमिका घेतली जात आहे. शेतकरी जागर मंचाच्या वतीनं आज या ठिकाणी जागर आंदोलन करून रात्री 10 ते पहाटे 4 वाजेपर्यंत हे राज्यातलं एक अनोखं आंदोलन या ठिकाणी आम्ही करतो आहोत. झोपलेल्या सरकारला जर अजूनही जाग येत नसेल, शेतकऱ्यांच्या हमी भावाचा कायदा अद्यापपर्यंत होत नाही, शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही, हरभऱ्याला भाव नाही, शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीचा अद्यापपर्यंत सरकारनं विचार केला नाही, दिवसा अनेक आंदोलनं करून सुद्धा सरकारला जाग येत नाही, शेतकऱ्यांची झोप हराम करणाऱ्या सरकारला हे रात्रीचं आंदोलन करून आम्ही या ठिकाणी जाब विचारतो आहोत. शेतकऱ्यांचा हमीभाव कायदा झाला पाहिजे, सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे, कापसाला भाव मिळाला पाहिजे, हरभऱ्याला भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे. यासाठी हे आंदोलन या ठिकाणी जागर मंचाच्या वतीनं आम्ही करत आहोत. रात्री 10 वाजतापासून पहाटे 4 वाजेपर्यंत आंदोलन करून आम्ही झोपलेल्या सरकारला या ठिकाणी जाग विचारणार आहोत. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. 26 जानेवारीला देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना पंजाबमधील अमृतसरमध्ये एक लाजिरवाणी घटना घडली. या घटनेचा तीव्र निषेध करीत अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पंजाबमधील अमृतसर शहरातील हेरिटेज स्ट्रीटवर बसवण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची एका व्यक्तीने तोडफोड केली होती. या व्यक्तीने पुतळ्यावर चढून हातोड्याने बाळासाहेबांचा पुतळा तोडण्याचा प्रयत्न केला. आकाशदीप सिंग असे या व्यक्तीचे नाव असून तो मोगा येथील रहिवासी असून त्याला लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आकाशदीपने असे का केले हे अद्याप स्पष्ट झाले नाही आहे. मात्र या घटनेचे पडसाद अकोल्यातही उमटले आहे. अकोल्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे या घटनेचा निषेध करण्यात आला असून बाबासाहेबांच्या पुतळ्याची तोडफोड करणाऱ्या व्यक्तीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी वंचितच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी बाबासाहेबांची प्रतिमा हातात घेऊन वंचित कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. आमचं एकच मागणं आहे की ज्यांनी विटंबना केली त्याला तुम्ही शिक्षा करालच, पण याच्यानंतर अशा प्रत्येक आरोपीला फाशी झाली पाहिजे, तरच या देशातल्या
विटंबना पुतळ्यांच्या थांबतील, अन्यथा या जे काही विघ्न संतोषी लोक आहेत हे अशाच पद्धतीनं काम सुरू ठेवतील। म्हणून आज वंचित बहुजन आघाडी त्या आरोपीला जर फाशीची शिक्षा देण्यासाठी आज हे धरणे आंदोलन केलेलं आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अकोला जिल्ह्यातील 22 उपकेंद्रांवर लोकसेवा आयोगामार्फत सेवा संयुक्त पूर्ण परीक्षा 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 12 वाजता दरम्यान होणार असून सर्व उपकेंद्रांच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पूर्व परीक्षेसाठी सर्व उपकेंद्रांवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 8 वाजता दरम्यान परीक्षा उपकेंद्रांच्या आतील संपूर्ण व बाहेरील 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला। तसा आदेश जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी निर्गमित केला। अकोला येथील स्कूल ऑफ स्कॉलर, शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खंडेलवाल ध्यान मंदिर शाळा, जागृती विद्यालय, प्रभात किड्स स्कूल, राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय, LRT वाणिज्य महाविद्यालय, सीताबाई कला महाविद्यालय, भारत विद्यालय, श्री शिवाजी विद्यालय, डवले कनिष्ठ महाविद्यालय, दी नोएल इंग्रजी विद्यालय, उस्मान आझाद उर्दू विद्यालय, बिकमचंद खंडेलवाल विद्यालय, जुबली इंग्रजी विद्यालय, मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालय, न्यू इंग्लिश हायस्कूल, RLT विज्ञान महाविद्यालय, स्वर्गीय ज्योती जानोरकर विद्यालय, श्रीमती मेहरबानो विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा आदी उपकेंद्रांवर परीक्षा होईल। परीक्षा उपकेंद्रांच्या परिसरात 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रित प्रवेशात मज्जाव तसेच झेरॉक्स सेंटर, पानपट्टी, टायपिंग सेंटर सुरू ठेवण्यात व ध्वनी क्षेपक, इंटरनेट, मोबाईल, अनधिकृत व्यक्ती, वाहने यांना मनाई करण्यात आली आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। सैन्य दलातील विवेक लावंड यांचा अपघाती मृत्यू, मानवंदना देत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार। दुर्मिळ GBS आजार पोहोचला अकोल्यात, जिल्हा रुग्णालयात 4 रुग्णांवर उपचार सुरू। मनपाचा अग्निशमन विभाग की तळीरामाचा अड्डा, कार्टून बॉक्समध्ये दारूच्या रिकाम्या बाटल्या। बिबट्या कातडी तस्करी प्रकरणाचे धागेदोरे राज्यभरात, मुख्य आरोपींना अटक कधी? शेगाव शहरात अतिक्रमण मुक्त कारवाई सुरू, 1 दिवसांनी रस्त्यावरील अतिक्रमण काढले। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे YouTube चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात, तोवर नमस्कार। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड।